आणि महत्त्वाची बातमी, शिंदेंच्या भूमिकेमुळे 2022ला भाजप सत्तेत आली असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंच्या उठावाच्या भूमिकेमुळे भाजप ताकदवान बनली असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। 2014 पर्यंत भाजप ताकदवान नव्हती असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे। तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे। 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं। भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली, परत पुनर्जीवित केली आणि भाजप ताकदवान व्हायला निश्चितपणे कुठं ना कुठंतरी 2022ला आदरणीय शिंदे साहेबांची उठावाची भूमिका आणि त्यामुळे पुनर्जीवित झालेली भाजप शिवसेनेची होती, त्यामुळे शिवसेना भाजप सत्तेमध्ये आली। आम्ही क्रांती केली म्हणून राज्यामध्ये महायुती सरकार आलं असं संजय गायकवाडांनी म्हटले, तर महायुती होती म्हणून आपण सत्तेत आहोत असं नवनाथ बन यांनी म्हटले। कोण कुणामुळे सत्तेत आहे ही श्रेयवादाची लढाई नाही असं बन यांनी म्हटले। आमचा पक्ष कोणाच्या म्हणण्याने चालत नाही। आमच्या पक्षाचे तत्व वेगळे आहेत, आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे। आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिघेही एकत्र होते, महायुती होती म्हणून आपण सगळेजण सत्तेत आहोत याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे। भारतीय जनता पार्टी असेल, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, हे तिघेही समन्वयानं काम करत आहेत। त्यामुळे कोण कुणामुळे सत्तेत आहेत याचा श्रेयवादाची ही लढाई नाही। महायुतीमध्ये खटके उडत असून मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या नेत्यांमध्ये जुंपलीये। मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर कॉलर टाईट होईल असं शिरसाट यांनी म्हटलं, तर भाजपच्या लोढांना शिंदेंच्या संजय शिरसाटांकडून देखील उत्तर देण्यात आले। देवाभाऊ लोढांचा आदर्श त्यांनी त्यांची पूजा करावी असं शिरसाट यांनी म्हटले। दरम्यान मुंबईत भाजपचा महापौर बसल्यावर सर्वांची कॉलर टाईट होईल असं वक्तव्य लोढांनी केलंय। भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाभाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। आम्हाला मुंबईचा महापौर हा महायुतीचा पाहिजे, तो जर झाला तर आमची कॉलर टाईट राहील। देवाभाऊबद्दल त्यांनी काय बोललं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी त्यांचा आदर्श आहे, त्यांनी त्यांची पूजा करावी। जब 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवाभाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवाभाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाभाऊ तय करते हैं। प्रभात लोढा असं वक्तव्य का करतात? ते म्हणतात की भाजपच्या दिशेवर, देवेंद्र भाऊंच्या दिशेवर इतर पक्ष चालतात, खरंच चालतात? ते त्यांना माहिती आहे कोणते पक्ष चालतात, त्याचे नावं त्यांनी घ्यावं, आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही। आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब चालवतात। महायुतीमधील तीनही पक्षांचा मालक एकच आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। पक्ष आणि चिन्ह वेगवेगळे असले तरी सर्वांचा मालक मात्र एक असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, विरोधी पक्षनेतेपद जाहीर करा असं ठाकरेंनी म्हटलंय। ते तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत। महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे। आता मी जो मागे एक शब्द वापरला होता अॅनाकोंडा, त्याचा अनुभव त्यांच्या महायुतीतल्या त्यांच्या मित्रपक्षाने यायला लागलेला आहे की ते त्या दोन्ही पक्षाने गिळल्याशिवाय हा अॅनाकोंडा, विरोधी पक्षनेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे। 1 वर्ष होऊन गेलं, 1 वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीयेत। एवढं पांघरून बिंगरून घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते? तर ताबडतोबीन त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही।